हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल कथा प्रेमी. कथेचे नाव आहे अद्विया माफियाचे निषिद्ध प्रेम, भाग 23. पाठीमागचे भाग आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये भेटून जातील. अद्वैत तिला आणखीनच व्याकुळ आणि अस्वस्थ करत होता. त्याने आधीचा भाग सोडून दुसऱ्या भागाला मुकात धरले आणि जोरात उडत शोषू लागला. सियाच्या वेदनेमुळे हुंदके निघत होते. ती वेदनेने विवळत म्हणाली, अद्वैत प्लीज हळू कर ना, वेदना होत आहेत, बाईट करू नकोस ना. पण अद्वैत थांबण्याऐवजी आणखीन वेगवान झाला. त्याने आपले हात ती ओरडून म्हणाली, तुम्ही मला तडपवत आहात, माझा जीव निघत आहे. अद्वैत तिच्या बेंबीवर चावा घेत म्हणाला, बेबी ही तडफड माझ्यासाठीही आहे आणि मी ही मीच शांत करीन. असे म्हणताच तो वर उठला. सियाच्या तोंडून किंकाळी निघाली. ती ओरडून म्हणाली, असं कोण करतं? अद्वैतने तिचे ओठ आपल्या ओठांनी दाबून तिला गप्प केले आणि मग आपला वेग वाढवून तिला आपल्या प्रेमात पूर्णपणे भिजवू लागला. थोड्या वेळाच्या वेदनेनंतर सियाही त्याला साथ देऊ लागली. ते दोघे पुन्हा एकदा स्वर्गाच्या जगात हरवून गेले. खोलीत फक्त त्यांच्या हृदयाची धडधड, जड श्वास आणि शरीराच्या मिलनाचा आवाज गुंजत होता. सुमारे तासाभरानंतर अद्वैत सियाला आपल्या कुशीत लपेटून खोलीत घेऊन आला आणि तिला बेडवर बसवून म्हणाला, बेबी तू इथेच बस, मी तुझे नवीन कपडे घेऊन येतो. तो क्लोजेट रूममध्ये गेला आणि काही वेळाने पांढरा शर्ट आणि निळ्या रंगाचा कोट घालून बाहेर आला. त्याच्या हातात निळ्या रंगाचा एक सुंदर फुल लेंथ गाऊन होता, जो अद्वैतच्या कपड्यांशी पूर्णपणे मॅच होत होता. सिया बसल्या बसल्या झोपून गेली होती, कारण तिने आज खूप मेहनत केली होती. अद्वैतने तिला तसे पाहिले तेव्हा तो स्वतःला हसण्यापासून रोखू शकला नाही. तो स्वतःशीच हसून म्हणाला, माझी बेबी खूपच वीक आहे, आता तिला मलाच स्ट्रॉंग बनवावे लागेल. त्याने तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला सारले आणि तिला कपडे घालू लागला. सिया झोपेतच आळसाळलेल्या आवाजात म्हणाली, मिस्टर महाजन तुम्ही खूप वाईट आहात, तुम्ही मला खूप थकवले आहे. आता मी तुमची साथ देणार नाही. घरी गेल्यावर मी वेगळ्या खोलीत झोपणार. अद्वैतने तिच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले, कारण त्याला माहीत होते की त्याला काय करायचे आहे. त्याने वेळ वाया न घालवता तिला पटकन तयार केले, तिचे केस ड्राय करून मोकळे सोडले आणि तिला कुशीत उचलून खोलीबाहेर घेऊन गेला. बाहेर आधीच मेल आणि फिमेल स्टाफ होता आणि टेबलवर जेवण लावले होते. अद्वैतने त्यांना आधीच तशी ऑर्डर दिली होती. तो टेबलवर आला आणि तिला मांडीवरच घेऊन बसला. सिया काहीच बोलली नाही. तिच्यात आता जीव उरला नव्हता. तिने फक्त त्याचे छातीवर डोके टेकवले आणि डोळे मिटून घेतले. अद्वैतने स्वतःच्या हाताने घास बनवून तिला भरवला. सियाने तोंड उघडले आणि ती जेवू लागली. तो सुद्धा तसाच जेवत होता, एक घास तिला आणि एक घास स्वतःला. थोड्या वेळाने दोघांचे जेवण संपले. अद्वैतने तिला पुन्हा उचलले आणि बाहेर पडला. बॉडीगार्डने दरवाजा उघडला आणि अद्वैत सियाला घेऊन मागच्या सीटवर बसला. काही तासांनंतर गाडी अद्वैतच्या बंगल्यावर येऊन थांबली. तो बाहेर आला आणि झोपलेल्या सियाला कुशीत घेऊन आत गेला. त्याने तिला बेडवर व्यवस्थित झोपून ब्लँकेट पांघरले आणि तिच्या कपाळावर किस करून प्रेमाने केसातून बोटं फिरवत हळूच पुटपुटला, बेबी मी बाहेर जात आहे, रात्री लवकर परत येईन, स्वतःची काळजी घे. पण सिया गाढ झोपेत होती. तिने काहीच ऐकले नाही. अद्वैतने तिला एक नजर पाहिले आणि स्टाफला तिचे लक्ष ठेवण्यास सांगून तो तिथून बाहेर पडला. अद्वैतची कार महाजन मेन्शनच्या बाहेर येऊन थांबली. त्याच्यासोबत राहुल आलाच होता. अद्वैतच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. तो जेव्हा आत गेला तेव्हा सगळे तिथेच बसले होते. स्मृतीजींनी अद्वैतला पाहताच त्या आनंदाने उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, आला माझा मुलगा, मी किती वेळ तुझी वाट पाहत होते. मीरा तिथेच बसली होती आणि अद्वैताला पाहताच तिचा चेहरा फिक्का पडला. भीतीपोटी तिचे हातपाय थरथरू लागले. ती मनातच म्हणाली, हा दादा इथे कसा आला, तेही एकटाच. सिया कुठे आहे? जर दादाने सगळ्यांना खरं सांगितलं तर काय होईल? देवा मला वाचव. मिस्टर महाजन अद्वैतकडे बघून काहीच बोलले नाहीत, कारण ते त्याच्यावर रागावले होते. तर अद्वैतचे काका काकी मात्र मनातून त्याचा द्वेष करत असूनही खोटे हसून म्हणाले, अरे अद्वैत बेटा, तू आलास, खूप चांगले केलेस. अद्वैताने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, कारण त्याला त्यांचा स्वभाव पूर्ण ठाऊक होता. स्मृतीजींनी अद्वैताला मिठी मारली. त्या खूप आनंदी होत्या. अद्वैत म्हणाला, मॉम मी काही परदेशातून आलो नाहीये, मी याच शहरात राहतो. यावर स्मृतीजी म्हणाल्या, हो माहिती आहे, पण तुझा चेहरा पाहणे सुद्धा परदेशवारीपेक्षा कमी नसते.
अद्वैताने हसून मान हलवली आणि तो आपल्या वडिलांजवळ जाऊन त्यांचे पाया पडू लागला. पण मिस्टर महाजन यांनी आपले पाय लगेच मागे घेतले आणि म्हणाले, राहू दे, जेव्हा घरी आलो होतो तेव्हा तर जायला सांगितलेस आणि आता प्रेम दाखवतोयस. अद्वैताने जबरदस्ती त्यांचे पाय शिवले आणि खंबीरपणे म्हणाला, डॅड, तुम्हाला माहीत आहे तुम्ही तिथे काय केले होते? जर तुम्ही प्रेमाने आणि सन्मानाने आला असता तर मी तुम्हाला जायला सांगितले नसते. पण तुम्ही तिथे येऊन माझ्या पत्नीशी वाईट वर्तन केले, तिला जलील केले. जर मी आईला तेच बोललो असतो जे तुम्ही तिला बोललात तर तुम्हाला सहन झाले असते का? हे ऐकून मिस्टर महाजन रागाने बघू लागले आणि बाकीचे सर्वजण हैराण झाले. स्मृतीजी आश्चर्याने म्हणाल्या, काय? ती मुलगी तुझी गर्लफ्रेंड नाही तर तुझी पत्नी आहे? अद्वैताने तिरप्या नजरेने सर्वांकडे पाहिले. त्याला समजले की मीरा आणि वडिलांनी कोणाला सांगितले नाहीये की सिया त्याची गर्लफ्रेंड नसून पत्नी आहे. त्याने आईकडे पाहिले आणि शांतपणे म्हणाला, मॉम, सिया माझी पत्नी आहे. मी तिच्याशी रीतसर लग्न केले आहे. ती अत्यंत सुसंस्कृत आणि कष्टाळू मुलगी आहे. अद्वैताने आपल्या आईकडे पाहिले आणि कोणत्याही भावनेशिवाय शांतपणे म्हणाला, मॉम, सिया माझी पत्नी आहे. मी तिच्याशी रीतसर लग्न केले आहे. ती काही टपोरी मुलगी नाहीये. ती एका चांगल्या मध्यमवर्गीय कुटुंबीयातील सुसंस्कृत मुलगी आहे. खरं तर ती माझ्याशी लग्न करायला किंवा माझ्यासोबत राहायला अजिबातच तयार नव्हती. मी तिच्या मागे लागलो होतो. मी तिला खूप त्रास दिला जेणेकरून ती झुकेल, पण ती झुकली नाही. आपल्या कुटुंबासाठी तिने कोणतेही काम न निवडता कष्टाचे काम निवडले. ती माझ्या कंपनीत रीतसर इंटरव्ह्यू देऊन सिलेक्ट झाली. आम्ही महाजन कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप ऑफर दिली होती. त्यात ती आणि तिची मैत्रीण सिलेक्ट झाल्या होत्या. अद्वैताने मीराला पूर्णपणे इग्नोर करत सर्वांकडे पाहिले आणि पुढे म्हणाला, ती महाजन कॉलेजमध्ये फर्स्ट इयरची स्टुडंट आहे. मीरा तिला आधीपासूनच ओळखते. जेव्हा मी मीराला भेटायला तिच्या कॉलेजला गेलो होतो तेव्हा सियाशी माझी पहिली टक्कर झाली होती. तेव्हापासून मी तिच्या मागे होतो. तिने मला प्रत्येक वेळी रिजेक्ट केले, वारंवार नाकारले, पण मी सुद्धा अद्वैत महाजन होतो. मी हार मानली नाही आणि शेवटी तिला आपले बनवलेच. अद्वैत जसजसे सियाबद्दल सांगत होता तसतसे सर्वांच्या चेहऱ्याचा रंग उडत होता आणि त्यांना मीरावर प्रचंड राग येत होता. अद्वैत पुढे म्हणाला, मॉम, तुम्हाला माहीत आहे का, तिचे आई वडील नाहीत, फक्त काका काकू होते आणि त्यांची एक मुलगी, जे तिला सतत टॉर्चर करायचे, तिला मारझोड करायचे आणि मॉम, त्या लोकांनी तिला कितीतरी ठिकाणी चटके देऊन जाळले सुद्धा होते. हे ऐकून स्मृतीजींच्या डोळ्यात पाणी आले आणि मिस्टर महाजन यांनाही आपल्या चुकीची जाणीव होऊ लागली. अद्वैताने रागाने आपली मूठ आवळली आणि वडिलांकडे पाहून म्हणाला, आणि डॅड, तुम्ही तर मीरापेक्षाही वाईट बोललात. तुमच्या शब्दांमुळे तिला इतका धक्का बसला की ती बेशुद्ध झाली. तिचा ट्रेस लेवल वाढला होता. मी तिला आधीच खूप त्रास दिला होता, पण तिने कधीच तक्रार केली नाही, कारण मी तिला ते शब्द कधीच बोललो नव्हतो जे तुम्ही बोललात. मीराच्या डोळ्यातूनही आता अश्रू वाहू लागले होते. तिचा अहंकार वेगळा होता, पण सियाचे दुःख ऐकून तिला थोडे वाईट वाटले. पण त्यापेक्षा तिला जास्त स्वतःची काळजी वाटत होती की तिने सर्वांना मुद्दाम चुकीची माहिती दिली होती. मिस्टर महाजन पश्चातापाने म्हणाले, बेटा, मला काहीच माहीत नव्हते. मला तर मीराने सांगितले होते की ती मुलगी चांगली नाहीये आणि तुला बर्बाद करेल, म्हणून मी तुला सोडायला सांगण्यासाठी आलो होतो. अद्वैत, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. अद्वैताने कडवटपणे हसून म्हटले, आता अफसोस करून काय फायदा? तिच्या मनात तुम्ही सर्वांनी भीती भरली आहे. ती आता कधीच तुम्हाला भेटायला तयार होणार नाही आणि मी सुद्धा तिला कधी घेऊन येणार नाही इथे. ती माझी बेबी आहे, माझी जान आहे. तिला कोणी काही बोललेलं मी अजिबात खपवून घेणार नाही आणि इथून पुढे माझ्या प्रायव्हेट ठिकाणी कोणीही येऊ नका, नाहीतर मी कोणालाच आत येऊ देणार नाही. अद्वैताचे शब्द तीरासारखे सर्वांच्या काळजात टोचत होते. अद्वैताचा धाकटा भाऊ उभा राहून म्हणाला, दादा, मी वहिनीबद्दल काही चुकीचं बोललो नाहीये, तर तू मला तिला भेटू देशील का? अद्वैताने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटले, तुला जेव्हा भेटायचे असेल तेव्हा मला सांग. हे ऐकून स्मृतीजी रागाने म्हणाला, हे काय आहे? तू भावाला भेटू शकतोस पण आईला नाही. अद्वैत म्हणाला, मॉम, ती खूप घाबरली आहे. डॅडचे बोलणे ऐकून तिने माझ्यापासून दूर जाण्याचा विचार सुरू केला होता. तुम्हाला काय वाटते, जी मुलगी मला वारंवार रिजेक्ट करते ती अशा कुटुंबासोबत राहील का जिथे तिचा अपमान केला जातो? अद्वैताने मग मीराकडे रागाने पाहून म्हटले, आणि तू जे काही केले आहेस त्यावरून हेच सिद्ध होते की एवढ्या मोठ्या कुटुंबात राहूनही तू तिच्या पायाच्या नखाचीही बरोबरी करू शकत नाहीस. तिने लहानपणापासून जेवढे दुःख भोगले तरी तिने कधी चुकीचे पाऊल उचलले नाही आणि तुला जरा काही बोलले की तू घर डोक्यावर घेतेस. तू फक्त एक घमंडी स्वार्थी मुलगी आहेस जिला फक्त स्वतःशी मतलब आहे.
तू तुझ्या मैत्रिणीचे लग्न माझ्याशी लावून देऊ इच्छित होतीस आणि तुझे मनसुबे पूर्ण झाले नाहीत म्हणून तू सर्वांशी खोटे बोललीस. तू किती बिघडली आहेस हे आता सर्वांना दिसत आहे. हे ऐकून सगळे हैराण झाले. मीरा तिथून रागाने आणि जळफळाटाने पळून गेली. आता तिला सियाचा अधिकच तिरस्कार वाटू लागला होता. तिने मनातच सियाला शिव्या देत म्हटले, सिया, हे तू चांगले केले नाहीस. माझ्यापासून माझे कुटुंब हिरावून घेतले आहेस. तुला याची किंमत चुकवावी लागेल. वेट अँड वॉच. संध्याकाळच्या वेळी सियाला जाग आली. तिने अंगडाई दिली आणि खोलीत पाहिले तर सर्वत्र शांतता आणि थोडा अंधार होता. तिने आपले लांब केस नीट बांधले आणि आळसावलेल्या आवाजात म्हणाली, हा सैतान कुठे गेला आहे मला एकटीला सोडून? एरवी तर नेहमी माझ्या आसपासच असतो. ती उभी राहिली तेव्हा तिला तिचे पाय खूप कमकुवत वाटले. ती पुन्हा बेडवर बसली आणि अद्वैतवर रागावून म्हणाली, मी यांना बरोबर नाव दिलं आहे, लांडगा. यांनी माझी सगळी एनर्जी शोषून घेऊन मला कमकुवत केले आहे. येऊ दे त्यांना आज, मग बघतेच. असे बोलून ती हळूहळू वॉशरूमकडे गेली. प्रत्येकाने तुला त्रास दिला तर आणि तू खरंच माझं मन जिंकलंस. निकीला माहीत नव्हतं की मीरा ही अद्वैतचीच बहीण आहे. मीराचा राग अनावर झाला होता. तिचं शरीर रागाने थरथरू लागलं होतं. आजपर्यंत तिची इतकी मानहानी कुणीच केली नव्हती, पण जेव्हापासून तिला सिया भेटली होती ती सतत तिचा अपमानच करत होती. मीराने रागाच्या भरात पुढे होऊन सियावर हात उगारला. यू ब्लडी म्हणत ती सियाला थप्पड मारणारच होती, पण तिचा हात सियाच्या मऊ गालाला स्पर्श करण्यापूर्वीच कोणीतरी तिचं मनगट जोरात पिरगळलं. मीरा वेदनेने किंचाळली. मीराच्या हा सीन दुसऱ्या दिवशीचा कॉलेजमधला आहे. मीरा वेदनेने किंचाळली. मीराच्या मैत्रिणी डोळे विस्फारून एकदा समोर उभ्या असलेल्या व्यक्तीकडे तर एकदा वेदनेने विवळणाऱ्या मीराकडे पाहू लागल्या. सियासुद्धा मीराकडे रागाने बघत होती. मीराचं मनगट पकडणारी दुसरी कोणी नसून निक्की होती, जी बऱ्याच वेळापासून मीराचं ते घाणेरडं बोलणं ऐकत होती. पण जेव्हा तिने मीराला सियावर हात उचलताना पाहिलं तेव्हा तिने चपळाईने तिची कलाई पकडली. निक्कीने रागाने मीराकडे बघत तिचं मनगट झटक्यात पिरगळून तिच्या पाठीशी लावलं. मीरा वेदनेने ओरडली, सोड मला मूर्ख मुली. मी तुला सोडणार नाही. तुला या कॉलेजमधून बाहेर काढीन. मीरा ओरडून निक्कीला धमक्या देत होती, पण तिच्या मैत्रिणीने निक्कीचं ते रौद्र रूप पाहून घाबरून 2 पाऊल मागे सरकला. आजपर्यंत त्यांना वाटायचं की कॉलेजमध्ये निक्कीबद्दल लोक उगीचच अफवा पसरवतात की ती खूप रागीट आणि लढाऊ आहे. पण आज तिचं हे रूप प्रत्यक्ष पाहून त्यांचे पाय लटपटू लागले. त्यांना आठवू लागलं की कसं त्यांनी मीरासोबत मिळून निक्कीला वॉशरूममध्ये कोंडलं होतं. मीरा वेदनेने तडफडत आपल्या मैत्रिणींना म्हणाली, तुम्ही ऐकताय ना, मला हिच्या तावडीतून सोडवा. पण एकही मैत्रीण पुढे आली नाही. निक्की रागाने म्हणाली, मी तुला सांगितलं होतं की माझ्या वाटेला जाऊ नकोस, पण तू ऐकणारी दिसत नाहीस. तुला धडा शिकवावाच लागेल. तेवढ्यात सिया निक्कीला म्हणाली, निक्की सोड तिला. तू का हिच्यासारखं वागतेस? सोड तिला. हे ऐकून मीराच्या डोळ्यात जणू रक्तच उतरलं. ती चिडून म्हणाली, तू माझी बाजू घेतेस? तू हलक्या दर्जाची मुलगी? सियाने तिच्याकडे रोखून पाहिलं आणि तिच्या कानापाशी जाऊन हळूच म्हणाली, तुला खरंच वाटतं का की मी तुझ्या या वागण्याबद्दल तुझ्या भावाला सांगावं? अद्वैतला कळलं पाहिजे की तू कॉलेजमध्ये कशी दादागिरी करतेस. सियाचे हे शब्द ऐकताच मीराचं शरीर जणू सुन्न झालं. अद्वैतला जर थोडंही समजलं की त्याने ताकीद देऊनही मीरा कॉलेजमध्ये जाऊन सियाला त्रास देते तर अनर्थ होईल. नाही, दादाला कळता कामा नये. ती मनातल्या मनातच पुटपुटली. सिया थोडं हसून तिच्याकडे बघत होती. मीराला प्रचंड राग येत होता, पण अद्वैतचं नाव ऐकताच तिची सगळी हिंमत गळून पडली. निक्कीने तिची कलाई अजून जोरात मुरगळली तेव्हा मीरा पटकन म्हणाली, आता सोड माझा हात. माझा हात मोडेल मग मी अभ्यास कशी करणार? निक्की हसून म्हणाली, अच्छा, तर आत्ता तुला आठवलं की तू इथे अभ्यास करायला येतेस? सिया पुन्हा मीराकडे बघून म्हणाली, आजच्या नंतर जर तू आम्हाला त्रास दिला तर मी काय करू शकते याचा तू विचारही करू शकणार नाहीस, समजलं? मग ती निक्कीजवळ आली आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. निक्की म्हणाली, बघ सिया, हिला मी धडा शिकवूनच राहणार. तेव्हा सिया म्हणाली, आज तिला धडा मिळाला आहे. जर आताही ती सुधारली नाही तर पुढच्या वेळी मी तुला अडवणार नाही. निक्कीने सियाकडे पाहिलं आणि मान हलवली. निक्कीने मीराचा हात इतक्या जोरात झटकला की मीरा स्वतःचा तोल सावरताच आला नाही आणि ती सरळ खाली पडली. मेली ग म्हणत ती वेदनेने विवळली. पण सिया आणि निक्कीच्या चेहऱ्यावरचे भाव अजिबात बदलले नाहीत. त्या तिला तसंच सोडून पुढे निघून गेल्या. त्या दोघी तिथून जाताच मीरा रागाने दात ओठ खाऊन म्हणाली,
सिया, आता मी तुला सोडणार नाही. आज तुझ्यामुळे कॉलेजमध्ये माझी इज्जत गेली आहे. कॅन्टीनकडे जाणारे काही विद्यार्थी तिथेच थांबून हा तमाशा बघत होते. मीराच्या मैत्रिणी धावत तिच्याकडे आल्या आणि तिला उठवायला मदत करू लागल्या. विद्यार्थ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली की आज खरंच मज्जा आली. या घमंडी मुलीला अखेर कोणीतरी धडा शिकवला. काही जण सिया आणि निक्कीसाठी काळजीत होते, तर काही जण मीराची ही अवस्था पाहून मनातल्या मनात आनंदाने उड्या मारत होते. शेवटी मीराने तिच्या पैशाच्या जोरावर आणि घमंडाने सर्वांना त्रास दिला होता. मीरा हा अपमानाचा घोट गिळून गप्प राहिली. जेव्हा ती उठली आणि सर्वांना आपल्यावर हसताना पाहिलं तेव्हा ती ओरडली, इथे काय तमाशा चाललाय का? कशाला उभे आहात? जा इथून. तिला असं ओरडताना पाहून सगळेजण पुटपुटत उभे तिथून निघून गेले. तिच्या मैत्रिणीने तिला सावरण्याचा प्रयत्न केला तेव्हा मीराने तिला रागात धक्का दिला आणि ती मैत्रीण खाली पडली. मीरा, हे काय केलंस? आम्ही तुझ्या मैत्रिणी आहोत, एक मैत्रीण म्हणाली. त्यावर मीरा रागाने वेडी होऊन म्हणाली, मैत्रिणी? मग तुमची ती मैत्री कुठे गेली होती जेव्हा ती 2 कोटीची मुलगी माझा अपमान करत होती? मीराचं हे बोलणं ऐकून सर्वांच्या माना खाली गेल्या. मीरा कडवटपणे हसली आणि वळून जाताना म्हणाली, तुम्ही इतक्या घाबरट आहात की मला आता नवीन मित्रमैत्रिणी शोधाव्या लागतील. तुमच्यासारख्या भित्र्या लोकांची मला गरज नाही, ज्या त्या मुलींना घाबरतात. असं म्हणत ती रागात कॉलेजच्या बाहेर निघून गेली. आत्ता मीराला काहीतरी मोठं कारस्थान रचायचं होतं. तिकडे कॅन्टीनमध्ये निक्की रागाने सियाकडे बघत म्हणाली, सिया, तू आज मला का रोखलंस? आज मी तिचा पार भुगाच केला असता. आज मी तिला स्वतःचा जास्त माज आहे. सिया निक्कीला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणाली, माझे वाघीण, शांत हो. चल, हे थंड ज्यूस पी, म्हणजे तुझं डोकं थोडं ठिकाणावर येईल. तिने निक्कीकडे ज्यूसची बॉटल वाढवली. निक्कीने बाटली तोंडाला लावली आणि विचारलं, तुला अचानक तिच्याबद्दल एवढी सहानुभूती का वाटू लागली? सियाने एक दीर्घ श्वास घेतला आणि ज्यूसचा एक घोट घेऊन म्हणाली, ती मिस्टर महाजन यांची बहीण आहे. निक्कीने जो ज्यूसचा घोट घेतला होता तो बहीण हा शब्द ऐकताच तिच्या तोंडून कारंजासारखा बाहेर उडाला. नशीब सिया तिच्यासमोर बसली नव्हती, नाहीतर सगळा ज्यूस तिच्या तोंडावरच उडाला असता. निक्की ठसका लागल्यासारखी हसत म्हणाली, काय काय म्हणालीस तू? सियाने निक्कीची ती अवस्था पाहून पुन्हा सांगितलं, तेच की ती मिस्टर महाजन यांची बहीण आहे आणि माझी वहिनी म्हणजे सिस्टर इन लॉ आहे. निक्कीने घाईघाईने आपलं तोंड पुसलं आणि आश्चर्याने ओरडली, याचा अर्थ ती तुझी नणंद आहे? सियाने ओकाराती मान हलवली. निक्कीचे डोळे विस्फारले होते. तिला काहीच सुचत नव्हतं. दुसरीकडे अद्वैत आपली मीटिंग संपवून केबिनमध्ये आला होता आणि असिस्टंटला म्हणाला, राहुल, तू मीरावर बारीक नजर ठेव. मला खात्री आहे की ती सियाला त्रास देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. काल मी तिच्या डोळ्यात सियाबद्दल प्रचंड द्वेष पाहिला आहे. राहुल समोर उभा राहून म्हणाला, हो बॉस, होऊन जाईल. अद्वैत पुढे म्हणाला, आज माझ्या अजून किती मीटिंग्स बाकी आहेत? मला आज घरी लवकर जायचं आहे. त्याचं टाइमटेबल सांग. राहुल त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागला. अद्वैत त्याच्या उत्तराची वाट बघत होता, पण राहुलला शांत बघून तो करड्या आवाजात म्हणाला, राहुल, मला नंतर बघत बस. आणि तसंही तुला मला बघायची गरज नाहीये. माझी बेबी आहे ना मला बघायला. तू मला आजचं शेड्यूल सांग. राहुल गडबडला. त्याला आता भीती वाटू लागली की त्याचा हा खडूस बॉस त्याला काही शिक्षा तर देणार नाही ना. त्याने घाबरत आयपॅडमध्ये बघून सांगायला सुरुवात केली, बॉस, आज लंचनंतर तुमच्या 2 महत्त्वाच्या मीटिंग्स आहेत. सिरीज कंपनीच्या स्टाफसोबत आहेत आणि त्यानंतर. राहुल पुढे काही बोलण्यापूर्वीच अद्वैतने त्याला मध्येच तोडलं, कॅन्सल ऑल मीटिंग्स, मी निघतोय. असं म्हणून तो आपला फोन उचलून तडक केबिन बाहेर पडला. राहुल फक्त डोळे फाडून आपल्या बॉसला जाताना बघतच राहिला. तिकडे कॉलेजमध्ये सिया आणि निक्कीचे सगळे लेक्चर्स संपले होते. त्या दोघी गप्पा मारत कॉलेज बाहेर जात होत्या. निक्कीने विचारलं, तू घरी कशी जाणार आहेस? सिया समोर बघत चालताना म्हणाली, माहीत नाही. सकाळी तर मिस्टर महाजन मला सोडून गेले होते. निक्कीने तिला खांद्याने चिडवत म्हटलं, मिस्टर महाजन? काय बात आहे सिया, त्यांचं नाव निघताच तू पार लाल झालीस की. निक्कीच्या चिडवण्याने सियाचा चेहरा पुन्हा गुलाबी झाला आणि ती तिला मारत म्हणाली, तू गप्प बस ग. एकतर ते आधीच इतके निर्लज्ज आहेत आणि आता तू सुद्धा तशीच वागतेस. सियाला असं लाजत असताना पाहून निक्की मनातच म्हणाली, मला माझी हीच सिया हवी आहे, जी नेहमी आनंदी असते. देवाकडे प्रार्थना आहे की ती अशीच हसत राहो. निक्कीने पुन्हा विचारलं, तू सुखी आहेस ना? म्हणजे मिस्टर महाजन तुला नीट वागवतात ना? सियाने हसून उत्तर दिलं, हो, ते खूप चांगले आहेत. माझाच त्यांच्याबद्दल गैरसमज झाला होता. ते तर माझ्यावर खूप प्रेम करतात. आता आमच्यात सगळं ठीक आहे.
निक्कीच्या ओठांवर मोठी स्माईल आली. तिने सियाला जवळ घेतलं. जशा त्या दोघी रस्त्यावर आल्या तिथे एकामागोमाग एक महागड्या गाड्या येऊन थांबल्या. निक्कीने सियाचा हात पकडून तिला मागे ओढलं आणि त्या गाड्यांकडे पाहू लागली. तिला माहीत नव्हतं की या गाड्या कोणाच्या आहेत. तेवढ्यात पुढच्या सीटवरून राहुल खाली उतरला. सियाने त्याला लगेच ओळखलं. राहुलने आदराने म्हटलं, मॅडम तुम्ही आत बसा, असं म्हणत त्याने गाडीचा दरवाजा उघडला. सिया निक्कीला बाय म्हणून गाडीत बसली. राहुलने दरवाजा बंद केला आणि निक्कीला म्हणाला, प्लीज तुम्ही पण या. बॉसने सांगितलं आहे की तुम्हाला पण सोबत घेऊन चालायचं आहे. निक्कीने त्याला रागाने घुरलं, पण राहुलच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते. ड्रायव्हर गाडीतून उतरून मागच्या गाडीत गेला आणि राहुल निक्कीला म्हणाला, मॅडम गाडीत बसा, उशीर होतोय. बॉसला उशीर आवडत नाही. तो स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसला. निक्कीने तोंड वाकडं केलं आणि मनातच पुटपुटली, अरे हा दगडी माणूस माझ्यासाठी दरवाजा उघडू शकला असता ना. उघडला असता तर काय याचं दगडासारखं शरीर मेणासारखं वितळलं असतं की काय. दगड कुठला, असं पुटपुटत ती पॅसेंजर सीटवर बसली. राहुलने गाडी सुरू केली, पण त्याला जाणवलं की निक्कीने सीट बेल्ट लावला नाहीये. तो रुक्ष स्वरात म्हणाला, सीट बेल्ट लावा. निक्कीने खिडकी बाहेर पाहणं सोडून सीट बेल्ट लावला आणि तिरप्या नजरेने त्याच्याकडे बघत पुन्हा बाहेर पाहू लागली. गाडीच्या मागच्या सीटवर अद्वैत सियाला मांडीवर घेऊन बसला होता. मध्ये पार्टिशन असल्यामुळे निक्की आणि राहुल त्यांना पाहू शकत नव्हते. अद्वैताचे हात सियाच्या कमरेवर आणि ड्रेसच्या आत होते. त्याचे ओठ सियाच्या ओठांशी जुळले होते. ते दोघं एकमेकांना तीव्रतेने किस करत होते. सियाने आपले हात अद्वैतच्या गळ्यात टाकले होते. अद्वैत तिचे ओठ चुंबताना म्हणाला, बेबी मी तुला खूप मिस केलं. सिया हलकं हसून म्हणाली, मी सुद्धा तुमची आठवण काढली. अद्वैतने पुन्हा तिला किस करायला सुरुवात केली. तो कधी तिचे ओठ ओढत होता तर कधी जोरात दाबत होता. काही वेळाने अद्वैतने तिचे ओठ सोडले आणि आपली मान तिच्या गळ्यापाशी टेकवली. त्याच्या ओठांचा स्पर्श तिथे जाणवताच सियाचा हुंदका निघाला आणि तिचे हात त्याच्या केसात अडकले. अद्वैतने ड्रेसच्या आतून तिला स्पर्श घेत तिला अधिक जवळ ओढलं. सिया श्वास रोखून म्हणाली, मिस्टर महाजन हे तुम्ही काय करताय? आपण गाडीत आहोत, बेडरूममध्ये नाही. अद्वैत तिच्या कानाजवळ चावा घेत म्हणाला, बेबी आपण कुठे आहोत याने फरक पडत नाही. मला फक्त तुझ्यावर प्रेम करायचंय. सियाचा चेहरा पूर्णपणे लाल झाला होता हे सर्व ऐकून. ती श्वास घेत म्हणाली, पण मला गाडीत विचित्र वाटतंय. अद्वैतने तिच्या डोळ्यात बघत म्हटलं, बेबी तू काळजी नको करू, मी ते सगळं इथे करणार नाही, पण तुलाही सोडणारही नाही. ते सगळं आपण बेडरूममध्ये जाऊन करू. सियाने लाजेने मान खाली घातली. अद्वैतने तिला सीटवर झोपवलं आणि स्वतः तिच्यावर येत तिची मान शिवमू लागला. अद्वैतने तिच्या कुर्त्याची मागची चेन उघडली आणि तिचे खांदे मोकळे केले. तो तिला जवळ ओढत असताना सियाच्या हृदयाचे ठोके वेगाने धावू लागले. तिचे शरीर थरथरू लागलं. ती म्हणाली, मला काहीतरी विचित्र जाणवते, प्लीज असं करू नका. अद्वैत म्हणाला, बेबी रिलॅक्स, हे सगळं तुलाही हवं आहे म्हणूनच होतंय. घरी गेल्यावर मी तुला पूर्णपणे तृप्त करेन. सियाने त्याला रागाने पाहिलं तर अद्वैतने एक डेव्हिल स्माईल दिली. निमित्त काहीही असो, अद्वैतचा रोमांस सुरूच होता. पुढच्या सीटवर बसलेली निक्की खिडकी बाहेर बघत होती तर राहुल समोर बघून गाडी चालवत होता. पण दोघंही अधूनमधून चोरून एकमेकांकडे बघत होते. निक्कीला आज राहुल सोबत बसून काहीतरी वेगळं जाणवत होतं. राहुलने कधीच कोणत्याही मुलीला डेट केलं नव्हतं. त्यालाही निक्कीसोबत बसून खूप विचित्र पण छान वाटत होतं. दोघांच्याही हृदयाची धडधड वाढली होती. तेवढ्यात राहुलने जोरात ब्रेक मारला आणि गाडी झटक्यात थांबली. निक्कीचं डोकं समोरच्या डॅशबोर्डला आदळणारच होतं. तितक्यात राहुलने आपला हात तिच्या कपाळासमोर धरला आणि तिला वाचवलं. निक्कीने घाबरून आणि रागाने त्याच्याकडे पाहिलं तेव्हा राहुल पटकन म्हणाला, रिलॅक्स, माझी चूक नाहीये. समोर एक लहान मूल आलं होतं. तिकडे मागच्या सीटवर अद्वैत आणि सिया आपल्याच प्रेमात मग्न होते. पण गाडीला बसलेल्या झटक्यामुळे ते दोघेही पुढच्या दिशेला झुकले. अद्वैतने स्वतःला आणि सियाला सावरलं, पण त्याचा रोमॅन्टिक मूड आता उरला नव्हता. उलट तो रागाने लाल झाला होता. त्याने सियाला नीट बसून तिचे कपडे ठीक केले. पुढे निक्कीने पाहिलं तर खरंच एक स्त्री आपल्या लहान मुलाला रस्त्याच्या मधून बाजूला घेऊन जात होती. निक्कीने सुटकेजाने श्वास सोडलाच होता की अचानक पार्टिशन उघडलं आणि अद्वैताचा रागीट आवाज त्यांच्या कानावर पडला, राहुल तुला आता गाडी चालवता येत नाहीये की तू असं इच्छितोयस की मी तुझे हातच कापून टाकावे? राहुल आणि निक्की दोघेही भीतीने थरथर कापले. अद्वैतला हे अजिबात आवडायचं नाही की कोणामुळे सियाला त्रास व्हावा
किंवा त्याच्या प्रायव्हेट मुवमेंटमध्ये कोणामुळे व्यत्यय यावा. राहुल घाबरत काहीतरी बोलणार होता, पण त्याच्या तोंडातून शब्दच फुटेना. निक्कीने त्याच्याकडे पाहिलं आणि स्वतः हिंमत करून म्हणाली, मिस्टर महाजन, यात राहुलजींची काहीच चूक नाही. रस्त्यावर एक लहान मूल आलं होतं, त्यामुळे हे घडलं. सियाने जेव्हा निक्कीचं बोलणं ऐकलं तेव्हा तिने अद्वैतचा हात घट्ट पकडला. तो पुढे काही बोलणार इतक्यात त्याला सियाच्या हाताचा स्पर्श जाणवला आणि तो गप्प होऊन तिच्याकडे पाहू लागला. अद्वैतने रागावर ताबा मिळवत पार्टिशन पुन्हा बंद केलं. राहुलने स्वतःला सावरलं आणि गाडी पुन्हा पुढे नेली. अद्वैतने सियाकडे पाहिलं तर ती त्याच्याकडेच बघत होती. अद्वैताचा मूड क्षणार्धात बदलला आणि त्याने तिला ओढून आपल्या मांडीवर बसवलं. तो तिची मान चुंबून तिचा सुगंध घेत थोडा नाराज होऊन म्हणाला, आपला रोमॅन्स अधुरा राहिला. तिने हसत त्याच्या गालाला स्पर्श केला आणि म्हणाली, तुमचा रोमॅन्स कधीच अधुरा राहत नाही. घरी पोहोचताच तुम्ही मला उचलून थेट खोलीत नेणार. मला तुमच्या सगळ्या हालचाली कळतात. अद्वैतच्या ओठांवर स्माईल आली. तो तिच्या कानाशी झुकून म्हणाला, माझी बेबी मला खूपच जास्त ओळखायला लागलीये. सिया त्यावर उत्तर देत म्हणाली, ऑफकोर्स, शेवटी तुम्ही माझे हजबंड आहात. सियाच्या तोंडून स्वतःसाठी हजबंड हा शब्द ऐकून अद्वैतचं मन अगदी प्रसन्न झालं. एकदम दिल गार्डन झाला. पहिल्यांदाच तिने इतक्या हक्काने आणि प्रेमाने त्याला नवरा म्हटलं होतं. त्याने तिला मिठीत घेतलं आणि रुहानी स्वरात म्हटलं, माय बेबी, आय लव्ह यू. सियाचं हृदय धडधडू लागलं आणि तिचे गाल लाजेने लाल झाले. तिने मान खाली घालून हळूच म्हटलं, आय लव्ह यू टू अद्वैत. अद्वैतला असं वाटलं की तो एका वेगळ्याच जगात पोहोचला आहे. आज त्याच्या बेबीने त्यांच्या प्रेमाची कबुली त्याच शब्दात दिली होती. हे एखाद्या जादूप्रमाणे होतं. अद्वैत तिच्या ओठांच्या जवळ जात पुटपुटला, तुझ्या ओठांची चव खरंच खूप अमेझिंग आहे. सियाचा श्वास वेगाने चालू लागला आणि हृदयाची धडधड अद्वैतालाही ऐकू येईल इतकी वाढली. तो तिचे ओठ चुंबणार इतक्यात गाडी पुन्हा एकदा थांबली, पण यावेळी अगदी नॉर्मली. निक्की गाडीतून बाहेर पडली आणि राहुलकडे एक शेवटचा कटाक्ष टाकून आपल्या घराच्या दिशेने निघून गेली. अद्वैत आणि सिया पुन्हा एकमेकांत गुंतले होतेच की अचानक अद्वैताचा फोन वाजला. त्याने सियाला छातीशी लावून फोन उचलला, पण पलीकडून काहीतरी ऐकताच त्याच्या चेहऱ्याचे हावभाव पूर्ण बदलले. ओके म्हणून त्याने कॉल कट केला आणि सियाला मिठीत घेत म्हटलं, बेबी, मला वाटतंय आजचा माझा दिवसच खास नाहीये. सियाने विचारलं, का, काय झालं? अद्वैत तिला शांत करत म्हणाला, मला तुझ्यावर खूप प्रेम करायचं होतं, तुला अनुभवायचं होतं, पण आता एका कामासाठी मला बाहेर जावं लागेल. सियाने त्याला सावरत म्हटलं, काही हरकत नाही, तुम्ही रात्री तर घरी यालच ना? अद्वैत उदासपणे म्हणाला, बेबी, मला आज रात्रीच देशाबाहेर जावं लागेल. खूप महत्त्वाचं काम आहे, गेलो नाही तर अडचण होईल. सियाला त्याच्या आवाजातली अस्वस्थता जाणवली. ती म्हणाली, काही नाही, आधी काम महत्त्वाचं आहे, मी इथेच आहे ना. अद्वैताने तिच्या गालावर किस करून म्हटलं, तू खूप स्ट्रॉंग आहेस आणि नेहमी माझ्यासोबत अशीच राहा. सियानेही होकार दिला. थोड्या वेळाने गाडी अद्वैतच्या खासगी बंगल्यावर थांबली. अद्वैताने दरवाजा उघडला आणि म्हणाला, बेबी, तू आत जा, मी थोड्याच वेळात येतो, मग मला निघावं लागेल. सियाने अद्वैतच्या चेहऱ्याकडे पाहिलं, ज्यावर आता कोणतेच भाव नव्हते. तिने वेळ न घालवता पटकन त्याच्या गालावर एक किस केला आणि तिथून धावत पळाली. अद्वैत आश्चर्याने तिच्याकडे बघतच राहिला. त्याच्या ओठांवर एक हसू उमटलं. गाडीचा दरवाजा बंद झाला आणि गाडी तिथून वेगाने निघून गेली. अद्वैतचं हे अचानक बाहेर जाणं कोणत्या संकटाची चाहूल तर नाही ना? आणि अद्वैत नसताना मीरा सियाला पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न करेल का? कथेचा पुढील भाग वाचायला आवडेल का? जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू लवकरच.